तर मित्रांनो IPL 2024च्या कालच्या सामन्यात पाहिलं तर लखनौ सुपर जायंट्स या संघाने CSK संघाचा 8 विकेट्सने पराभव केला। त्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करत 176 धावा हे केल्या होत्या। त्या टार्गेटचा पाठलाग करताना लखनौ संघाने सहज विजय मिळवला। तर मग अशात चेन्नई सुपर किंग्स या संघाच्या या पराभवामागील नेमकं कारण काय होतं, हा संघ पराभूत का झाला, तर याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। तर खरं तर काल लखनौ संघाकडून कॅप्टन KL राहुलने 53 चेंडूत 82 धावा केल्या, तर क्विंटन डिकॉकने 43 चेंडूत 54 धावा केल्या। तर KL राहुल आणि क्विंटन डिकॉकच्या या शानदार खेळीमुळे लखनौ संघाचा विजय हा सोपा झाला। मग अशात येथे चेन्नई संघाची नेमकी चूक कुठे झाली, आपण याबद्दल बोललो तर या संघाच्या पराभवामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे संघाची स्लो बॅटिंग। खरं तर संघाच्या स्लो बॅटिंगमुळेच चेन्नईला मोठा फटका बसला। चेन्नई संघाची सुरुवात खूपच खराब झाली, ज्यात ओपनर रचिन रवींद्र शून्यावर आऊट झाला। त्यानंतरून कॅप्टन ऋतुराज गायकवाड हा सुद्धा काही विशेष करू शकला नाही। तर स्लो बॅटिंग हे चेन्नईच्या पराभवामागचं एकमेव कारण होतं। तर रवींद्र जडेजाने अर्धशतक झळकावले आणि तो शेवटपर्यंत टिकून राहिला। तर त्याने 40 चेंडूंमध्ये नाबाद 57 धावा केल्या। त्या व्यतिरिक्त CSK संघाच्या पराभवामागील दुसरं कारण पाहिलं तर ते म्हणजे CSK संघाच्या मिडल ऑर्डरमधील फ्लॉप झालेले फलंदाज। खरं तर शिवम दुबे 8 चेंडू खेळत अवघ्या 3 धावा काढून आऊट झाला, तर समीर रिझवीने 5 चेंडूत 1च रन केला। तर सलामीवर रहाणेबद्दल बोललो तर रहाणे सुद्धा 24 चेंडूत 36 धावा करू शकला। तर MS धोनीने 9 चेंडूंमध्ये नाबाद 28 धावा केल्या आणि त्यामुळेच चेन्नई संघाला 176 धावांपर्यंत मजल मारता आली। तर आपण तसे पाहिले तर या मैदानावर 200 धावा असणं आवश्यक होतं, जे की चेन्नईच्या मिडल ऑर्डरमधील खेळाडूंनी आणखी काही धावा ह्या जोडल्या असत्या तर हा आकडा 200 पर्यंत पोहोचू शकला असता। परंतु मिडल ऑर्डरमधील फलंदाज हे फ्लॉप ठरले आणि त्यामुळेच चेन्नईच्या पराभवामागील एक सर्वात महत्त्वाचंच कारण होतं। तर मग अशात हा सामना कसा रंगला, आपण याबद्दल पाहिलं तर यात लखनौचा कॅप्टन KL राहुलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, ज्यात CSK संघाने 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावत 176 धावा केल्या। त्यामध्ये रवींद्र जडेजाने 40 चेंडूत 57 आणि MS धोनीने 9 चेंडूत 28 धावा केल्या। तर मग लखनौ संघाने 19 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावत 180 धावा करत त्यांनी हा सामना जिंकला, ज्यात कॅप्टन KL राहुलने 53 चेंडूत 82 धावा केल्या, तर क्विंटन डिकॉकने 43 चेंडूत 54 धावा केल्या आणि या व्यतिरिक्त निकोलस पुरन 12 चेंडूत 23 धावा करून नाबाद माघारी परतला आणि मार्कस स्टॉयनिस सुद्धा 7 चेंडूत 8 धावा करत नाबाद माघारी परतला। त्यामुळे एकूण पाहिलं तर कालच्या सामन्यामध्ये CSK संघाच्या पराभवामागील मुख्य कारण पाहिलं तर ते होते CSK संघाची कमकुवत फलंदाजी, ज्यामुळे CSK संघ चांगले टार्गेट उभारू शकला नाही आणि याचमुळे लखनौ संघाने टार्गेट सहज गाठले। तर मग अशात कालच्या सामन्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो, या व्यतिरिक्त सध्या पाहिलं तर भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष शिंदेची जागा बळकवतात का, याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा।